भगवद्गीतेचा 6वा अध्याय आपण सुरू केला. त्यामध्ये ज्ञानदेवांचं चरित्र सगळ्यांनाच माहिती आहे असं नाही, म्हणून थोडासा अगदी लहान लहान प्रसंगांनी आपण त्याचा विचार करतोय. काल आपण पाहिलं की नामदेव महाराज निघाले, आले पंढरपूरला आणि पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा अरे हे काय आहे, तू मला कुठे पाठवलंस, कशी ही तुझी संत मंडळी आहेत. आणि त्यांनी म्हटलं, ज्ञानदेवे मज पाठविले कोरे, मला काही दिलं नाही म्हणाले. मी त्यांच्याकडे गेलो, मला कोरं पाठवून दिलं इकडे. म्हणाले, जुनाट म्हातारा जळो आला, म्हणाले मला जाळण्याकरता आला, जाळो आला की मला जाळून टाकावं, म्हणजे थोडक्यात काय मला संपवावं. म्हणाले, मुक्ताईनी तिने तर म्हणाले कमालच केली, तिने फिरविली कळी, तिने माजविली कळी, असे दोन्ही शब्द वापरले की तिने कळी म्हणजे तिने अशी कळी फिरवली, युक्ती केली. म्हणाले अशी दुष्ट तुझी संत मंडळी आहेत, म्हणाले अशी कपटी तुझी संत मंडळी आहेत, असं भगवंताला सांगतात. भगवंत म्हणतात, अरे असं नाही आहे, तुला सद्गुरू प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे, कारण तुला सगुण आणि निर्गुण यातला भेद अजून समजत नाही आहे आणि माझं व्यापक रूप तुझ्या लक्षात येत नाही. ही जी सगुण मूर्ती आहे एवढ्यातच तू मला पाहतोयस. उपासना या मूर्तीची कर, पण तरी सुद्धा याच्या पलीकडे माझं जे निर्गुण रूप आहे तू जाणून घे. त्याच्याकरता विसोबा खेचर पुष्कळ अधिकारी पुरुष आहेत, अशा अधिकारी पुरुषांच्याकडे तू जा. त्यांनी शोध घेतला, कुठे आहेत. औंढे नागनाथ जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं स्थान आहे, त्या ज्योतिर्लिंगाच्या स्थानाला गेले. तिथे विसोबा खेचर राहतात हे त्यांच्या म्हणजे माहितीवरनं कळलेलं होतं. लक्षात आलं, म्हणाले आता कुठे शोधावं. औंढे नागनाथाच्या मंदिरात आहेत असं त्यांना कळलं आणि ते त्या मंदिरामध्ये आले. तिथे पाहिलं तर आता एवढा सगुण भक्तीचा मोठा महिमा गाणारा हा संत, त्यांनी पाहिलं की पिंडी आहे शंकराची आणि त्या पिंडीवरती पायात जोडे घातलेला हा विसोबा खेचर पाय ठेवून झोपलाय. ते म्हणाले, अरे अरे कोण आहे म्हणाले हा मनुष्य, देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपतो, हे काही याला शोभत नाही. आणि आताला म्हणाले, बाबा हे निदान पाय खाली तरी ठेवा. ते म्हणले, बाळ तूच उचलून ठेव माझे पाय खाली. म्हणाले, कशा करता तुला माझे पाय काढायचे. नाही म्हणले, पिंडीवर तुमचे पाय मला बघवत नाहीत. ठीक आहे म्हणाले, मग जिथे मी नाही किंवा जिथे परमात्मा नाही, जिथे भगवंत नाही, असं स्थान पहा म्हणाले तू, आणि त्या स्थानावरती माझे पाय ठेव. त्याप्रमाणे त्यांनी उचलले पाय आणि ठेवायला लागले, तर खाली पिंड तयार आहे. त्यांनी त्यांना इतक्या बाजूंनी फिरवलं, जिथे पाय ठेवावा तिथे पिंड आहे. हसायला लागले ते. आणि विसोबा खेचर म्हणाले, कळलं नाही तुम्हाला, हा महिमा कळला नाही. त्याचं कारण असं आहे, सगुणाची भक्ती करतोस आणि त्या भक्तीत भगवंत आपल्याला प्राप्त आहे, आपल्याला जवळ करतो, हे तुला कळल्यामुळे, हे अंतःकरणामध्ये तुझ्या ठसल्यामुळे तुला असं वाटतं की भगवंत मला वशच आहे, माझ्या भक्ती इतकी कुणाची श्रेष्ठ भक्ती नाही, आणि म्हणून तुला अत्यंत अहंकार झाला आहे. आणि म्हणाले, म्हणूनच मुक्ताबाई तुला म्हणाली ना, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. आणि म्हणाले, तुला राग आला त्यावेळी तिने जेव्हा तुला म्हटलं की अरे तुझा अहंकार जात नाही, असं कसं, आणि इतका देवाच्या शेजारी बसून सुद्धा तुला काही कळलं नाही. म्हणून म्हणाले, मुक्ताबाईंनीच ही योजना केली आणि तुला ज्ञान व्हावं याकरता इथे पाठवलंय. म्हणाले, माझ्याकडे आलास तू, ही योजना पण ज्ञानदेवांचीच आहे, ही योजना पण मुक्ताबाईंचीच आहे. आणि म्हणाले, तुला ज्याप्रमाणे गोरोबांनी आश्वासन दिलं, तुझ्या पाठीवर हात फिरवला, पंढरपूरला आले आणि तुला इथे पाठवलं. म्हणाले, लक्षात ठेव की तुला त्या सगुण भक्तीच्या पलीकडे ईश्वराचं जे व्यापक रूप आहे ते कळवण्याकरता पाठवलंय. आणि एका क्षणात विसोबा बोलायचे थांबले आणि नामदेवांच्या असं लक्षात आलं की या मंदिराच्या
ज्या चारही भिंती आहेत त्या नाहीशा झालेल्या आहेत आणि हा जो भगवान शंकर आहे तो सर्वदूर भरून राहिला. त्याला आता कुठलीच मर्यादा राहिली नाही. जिकडे पाहावं तिकडे या विश्वामध्ये या शंकराचं रूप भरून आहे. हे त्यांनी पाहिलं आणि त्याला असं वाटलं की केवळ शंकर हे या मूर्तीमध्ये नाही, भगवान शंकरांचं रूप त्यांच्या ह्या इथल्या पिंडीत किंवा कोणत्याही पिंडीत सामावलं नाही. तसा माझा पांडुरंगही त्या पंढरपूरच्या मूर्तीत सामावलेला नाहीये, तो सर्वदूर पसरून राहिलेला आहे. ते विसोबांना म्हणाले, आता मला गुरुमंत्र द्या. त्यांनी सांगितलं, झाला तुला गुरुमंत्र. या परमात्म्याचं तुला विश्वरूप दर्शन घडलं आणि तुझं जे अज्ञान आहे ते आता दूर झालं. आता हळूहळू हळूहळू तू त्याचं चिंतन कर आणि तू त्या भावामध्ये स्थिर हो, असं सांगून विसोबांनी त्यांना परत पाठवलं. आणि नामदेव महाराज पुन्हा पंढरपूरला आले आणि त्यांनी पंढरपूरला येऊन भगवंताची भक्ती आता पूर्वीसारख्या स्थितीत नाही, आता अधिक ज्ञानाने त्या भक्तीला ते सामोरे गेले. अधिक ज्ञानाने त्यांना पांडुरंगाचं रूप कळायला लागलं. त्यांच्या चरित्रामधला हा जो प्रसंग आहे, नामदेव महाराज मोठे आहेत खूप वयाने, ज्ञानदेव लहान आहेत, ही सगळीच भावंड लहान आहेत. परंतु त्यांचा अधिकार जाणून त्यांनी ओळखलं की मुक्ताबाईंनी आपल्यातलं काय जाणलं आहे ते, आणि म्हणून मुक्ताबाईंना मनोमन नमस्कार करून जणू काही त्या आपल्या गुरुच आहेत या धारणेने त्यांच्या अंतःकरणामध्ये मुक्ताबाईंच्या विषयी एक भाव राहिला होता. आपला आता 6व्या अध्यायामधला पहिला श्लोक आहे. या पहिल्या श्लोकाची पार्श्वभूमी 5व्या अध्यायात आहे. भगवंत जेव्हा समजावत आहेत, अनेक विषय चालू आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कर्म आहे. कर्माचा अनेक प्रकारांनी सिद्धांत, कर्म कसं भोगावं लागतं, कर्म कसं सुखदुःखात्मक असतं, कर्माकरता कसं ह्या जगात यावं लागतं, त्याचबरोबर कर्मामध्ये आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते कधीच कोणी सोडू नये. स्वधर्माचं आचरण प्रत्येकाने करावं आणि कर्तव्य कर्म जर आपण करत राहिलो तर त्या कर्माची बाधा किंवा त्या कर्माचा लेप आपल्याला लागत नाही. अशा प्रकारे अनेक विषय या कर्मयोगामध्ये येऊन गेलेत. कर्माचं स्वरूप कसं असावं, कर्म, अकर्म, विकर्म, असे कर्माच्या संदर्भामधल्या भिन्न भिन्न व्याख्या येऊन गेल्या. आणि मग 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगताना असं म्हटलं की जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रेष्ठ लोक प्राण आणि अपान या दोघांच्या साह्याने आपल्या ठिकाणी अंतःकरणाला स्थिर करून भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता योग मार्ग अवलंबतात. तुला जसा मी कर्माचा मार्ग सांगितला, आत्तापर्यंत 2-3 अध्याय सांगितले. आता म्हणाले या अध्यायामध्ये मी तुला सांगितलं की एकम सांख्यमच योगमच य पश्यती स पश्यती. सांख्य म्हणजे ज्ञान, ज्ञान आणि योग म्हणजे कर्म दोन्ही सारखंच आहे. ज्ञानाच्या मार्गाने गेल्याने जे फल मिळतं तेच फल कर्माच्या मार्गाने गेल्याने मिळतं. त्या दोघांमध्ये काहीही अंतर नसतं. आणि त्यामुळे ज्ञानमार्ग असो की कर्ममार्ग असो, ज्ञानाचा मार्ग अवलंबताना सुद्धा कर्म कधी सुटत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की निष्काम कर्मयोग हाच ज्ञान प्राप्त करून देणारा मार्ग आहे. आणि एकम सांख्यमच योगमच, जो सांख्य आणि योग हे दोन्ही एकच आहे असं समजतात तेच खऱ्या अर्थाने ज्ञानाला प्राप्त होतात. सांख्य योग पृथक बाला वदंती न पंडितः. सांख्य आणि योग हे वेगळे वेगळे आहेत, हे फक्त बालभाव असणारे अज्ञानी लोक म्हणतात, पंडित म्हणत नाहीत. हे दोन्ही एकच आहे. आता मग सांगा मला मार्ग कोणता आहे, म्हणून 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारलंय. भगवंत म्हणतात तुला सांगतो. आणि असं म्हणून आता ह्या 6व्या अध्यायामध्ये त्यांनी योगाचा मार्ग सांगायला सुरुवात केलेली आहे. हा जो योग मार्ग आहे त्याच्यावरचा त्यांचा पहिला जो श्लोक आहे, श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच न निरग्निर न चाक्रियः.
आता भगवंत सांगतात अर्जुनाला, अरे अर्जुना, अनाश्रित कर्म फलम, म्हणाले जे कर्म आहे आश्रय न करता, कुणाचा? कर्मफलाचा. कर्माचं फळ मला मिळावं याचा आश्रय न करता, म्हणजे कर्मफळाच्या विषयी अंतःकरणामध्ये अपेक्षा न ठेवता आपलं जे कर्तव्य कर्म आहे हे जो नित्य नेमानी योग्य प्रकाराने न चुकता करतो. कार्यम कर्म करोती या, कार्य जे कर्तव्य कर्म आहे ते, कर्म प्रत्यक्षामध्ये घडणारी क्रिया, त्या कर्म म्हणजे प्रत्यक्ष केलेलं त्याचं अनुसरण, आणि करोती त्याचं आचरण करतो, तोच म्हणाले खरा ससन्यासी च योगीच. जो संन्यासी आहे त्याचा मार्ग कोणता आहे? तो ज्ञानमार्गी, तोच संन्यासी आहे. म्हणजे तो कोणत्या दिशेने जातो? सांख्य. सांख्य म्हणजे ज्ञान. संन्यासी हा ज्ञानाच्या मार्गाने जातो आणि योगी हा कर्माच्या मार्गाने जातो. तो धूत वस्त्रात असतो, संन्यासी हा वस्त्रांतर करतो. तर त्यांनी सांगितलं की ज्यांनी आपलं कर्तव्य कर्म चोख पार पाडलेलं आहे असा जो मनुष्य त्या कर्तव्याच्या फळाची अपेक्षा करत नाही, तो जो आहे तो संन्यासी आहे, तो योगी आहे. नच निरग्निर नचा क्रिया, ज्यांनी अग्नीचा त्याग केलेला आहे, ज्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे, तो ज्ञानी ठरतोच असं नाही, तो योगी ठरतोच असं नाही, तो परमेश्वराशी जोडला जातोच असं नाही. पुष्कळ कथा सांगितल्या जातात. आपल्याला आपला विषय सोडून त्या हरदासी कथांमध्ये पुढे वेळ आली तर आपण बघू. परंतु या श्लोकाचा अर्थ असाच आहे की संन्यास धर्मामध्ये सुद्धा आणि जीवनामध्ये प्रवृत्ती धर्मामध्ये सुद्धा कर्माच्या विषयी ज्याला पूर्णपणे जागरूकता आहे आणि कर्मफलाच्या विषयी तो निरासक्त आहे, त्यालाच या जगामध्ये परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, योग साध्य होतो, ज्ञानाच्या मार्गाने तो परब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो. आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. म्हणाले हे बघ ऐक, आता हा योगी आणि हा जो संन्यासी आहे तो ह्या लोकांमध्ये खरं म्हणजे एकच आहे, काही फरक पडत नाही. संन्यासीच योगीच एकच आहेत. सिनाने झणी मानी, मला पण क्षणकाल तुझ्या मनात जर असं आलं की नाही नाही संन्यासी वेगळा आहे, त्याचं जीवन वेगळं आहे, आणि प्रवृत्तीपर जीवन जगणारा जो योगी आहे त्याचं जीवन वेगळं आहे. एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. पण म्हणाले तू जर विचार करून पाहिलंस तर तुझ्या लक्षात येईल कर्तव्य कर्म करणारा मनुष्य आणि संन्यास दीक्षा घेऊन संन्यास मार्गाने ईश्वर प्राप्ती करता जाणारा, या दोघांच्या मध्येही फलात अंतर नाहीये. सांडीजे दुजे या नामाचा अभ्यासू तरी योगू तोची संन्यासू. नावं वेगवेगळी आहेत म्हणाले, योगी आणि संन्यासी अशी ही दोन वेगळी वेगळी नावं आहेत. पण ह्या दोन नावांच्या मध्ये दुजया नामाचा आभास होतो. आम्हाला वाटतं की अरे ही दोन वेगळी वेगळी नावं आहेत म्हणजे काही वेगळे विषय असावेत, तरी योगू तोची संन्यासू. पण लक्षात घे म्हणाले, जो योग आहे तोच संन्यास आहे, या दोघांच्या मध्ये काही भेद नाही. पाहता ब्रह्मा नाही अवकाशू दोही माझी. म्हणाले ब्रह्मा नाही अवकाशू म्हणजे अंतर, अवकाश म्हणजे अंतर. ब्रह्माच्या प्राप्तीमध्ये मात्र तू लक्षात घे की अंतर नाही, मार्ग योगाचा असो की संन्यासाचा असो. जैसे नामाचेनी अनारिसेपणे एका पुरुषा ते बोलावणे, का दोही मार्गी जाणे एकची ठाया. आता त्यांना सतत दृष्टांत द्यायची सवय आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली सारख्या नवीन नवीन दृष्टांतांनी आपल्याला विषय सांगतात. ते म्हणतात बघ की ना तरी जैसे नामाचीने अनारिसेपणे, दोन वेगवेगळी नावं एकाच माणसाला. घरात मुलीचं नाव ठेवलेलं असतं, काहीतरी जे आवडीचं नाव आहे, समजा तिचं नाव वैभवी आहे, घरामध्ये आई म्हणते वैभू, कोणी म्हणतात आवी, कोणी म्हणतात बाळा, कोणी म्हणतात तिला पिट्टू. काही शब्द प्रत्येकाचे लाडाचे शब्द बदलतात. नाव तिचं वैभवी आहे,
नाव तिचं काही वेगळं आहे, पण प्रत्येकाच्या दृष्टीने नाव वेगळं आहे ना. ते म्हणाले एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं तर व्यक्ती बदलते का? म्हणाले एकच जे ब्रह्मरूप आहे किंवा एकच जो ब्रह्मानुभव आहे, तो ब्रह्मानुभव वेगवेगळ्या साधन मार्गाने गेलं तर बदलतो का? म्हणाले बदलत नाही. म्हणून का दोन्ही मार्गी जाणे एकची ठाया. दुसरं सांगतो म्हणाले, वेगवेगळ्या रस्त्याने आम्ही आलो तर आम्ही येणार शारदा मठातच ना. कोणी गावातून येईल, कोणी सिंहगड रोडवरून येईल, पण म्हणाले दोघंही मार्ग वेगळे असले तरी त्याचं जाण्याचं गंतव्य, त्याचं स्थान एकच आहे ना. तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भरीजे, तैसे भिन्नत्व हे जाणीजे योग संन्यासाचे. दुसरा दृष्टांत देतो म्हणाले, पाणी एकाच नळाचं आलंय, वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भरून ठेवलंय, पिंपात भरलंय, घागरीत भरलंय, माठात भरलंय, सगळ्यात भरलंय. आता आपण प्यायचं कोणतं पाणी प्यायला घेऊ तर आपण सांगतो नाही आता आधी माठातलं पाणी घ्या, किंवा आपण सांगतो आधी पिंपातलं पाणी घ्या. मग समोरचा माणूस म्हणतो काय हो हे वेगळं वेगळं आहे का? आपण म्हणतो नाही वेगळं नाही आहे, ते भरून ठेवलं एक एक रिकामं होईल ना, तर आत्ता ते वापरायला काढलंय ते वापरा. म्हणून त्यांनी दृष्टांत दिला आपल्याला की वेगवेगळ्या भांड्यांमधून पाणी भरून ठेवलं, पाणी एकच आहे, पाण्यात काही फरक पडत नाही, पण एक पाणी माठातलंय, एक पाणी घागरीतलंय, एक पाणी पिंपातलंय. नावं घ्यायला वेगळं आहे पण पाणी एकच आहे. तसं हे संन्यास आणि योग ही नावं वेगळी वेगळी आहेत पण त्याचं फल एकच आहे. ऐके सकळ संमते जगी अर्जुना गा तोची योगी, जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी. ऐक म्हणाले अर्जुना तुला सांगतो की हे स्वरूप कसं आहे. सकळ संमते जगी अर्जुना गा तोची होई योगी. म्हणाले सकळ संमते जगी सर्वांना मान्य असलेला तोच योगी आहे. सर्वांना म्हणजे कोणाला ते आता पुढे आपल्याला सांगतीलच. अर्जुना गा तोची योगी, जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी. तो कर्म करत राहतो पण त्या कर्माच्या फळाची यत्किंचितही अपेक्षा करत नाही. आणि म्हणाले या जगामध्ये सर्वांना हीच गोष्ट मान्य आहे की योगी कोण आहे, संन्यासी कोण आहे. जो निष्काम कर्म करणारा आहे तोच योगी आहे, तोच संन्यासी आहे. जैसे मही हे उद्भिजे. पुन्हा दिला आता दृष्टांत. दृष्टांत म्हणजे उदाहरण. जैसी मही हे उद्भिजे. उद्भिजे म्हणजे उगवतं. मही म्हणजे पृथ्वी. ज्या पृथ्वीमधून उगवलं जातं. जनी अहम बुद्धी वीण सहजे आणि तेथीचे तिये बीजे अपेक्षिना. म्हणाले तुला उदाहरण सांगतो अर्जुना, या पृथ्वीचं उदाहरण घे. ही पृथ्वी आहे, ही टाकलेल्या प्रत्येक बीला उगवून देते, त्याला रुजवते, त्याला मोठं करते, त्याला वाढवते. ती कशाच्या अपेक्षेने रुजवते, कशाच्या अपेक्षेने मोठं करते, कशाच्या अपेक्षेने वाढवते, कशाची नाही म्हणाल. आणि नंतर तिला जी फळं येतात त्या फळांची पण ती अपेक्षा करत नाही. धान्य आलं की आम्ही कापून घेतो, फळं आली की आम्ही तोडून घेतो, फुलं आली की आम्ही काढून घेतो. ती पृथ्वी काहीच मागत नाही. ती जशी कशाचीच अपेक्षा न करता, ज्याप्रमाणे मनुष्याला किंवा लोकांना आपल्या इथे ज्याला उगवते, जे बीज तिच्यामुळे उगवतं, जे सगळं फळं फुलांनी भरलेलं असं, सुंदर असं, ती समृद्ध असं, त्या पृथ्वी तलावरती तिने जे निर्माण केलंय वृक्ष वेली आणि धनधान्य, त्या सगळ्या धान्यांच्या ठिकाणी सुद्धा तिला कशाचीच अपेक्षा नाही आहे. तैसा अन्वयाचेनी आधारे. तसा अन्वयाचा आधार. अन्वय हा शब्द जो आहे तो तत्वज्ञानामध्ये वापरला जातो. त्याची वापरण्याची पद्धत अशी आहे की अन्वय म्हणजे जोडलेलं असणं आणि व्यतिरेक म्हणजे टाकलेलं असणं. वेगवेगळ्या संदर्भामध्ये अन्वय आणि व्यतिरेक हे शब्द तत्वज्ञानात वापरले जातात. आता इथे अन्वय शब्द कशा करता वापरला त्यांनी सांगितलं, तैसा अन्वयाचेनी आधारे. म्हणाले आपण कोणाशी जोडले गेलेले आहोत, म्हणजे आपला वर्ण आश्रम धर्म काय आहे. एकेकाळी समाजामध्ये आपल्याकडे जी चौकट होती ती वर्णाश्रम धर्माची होती. म्हणजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वर्णाप्रमाणे त्याचं त्याचं कर्म योजलेलं होतं आणि तसा तसा आश्रम
म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमात आहे, गृहस्थ आश्रमात आहे, वानप्रस्थ आश्रमात आहे, संन्यासाश्रमात आहे. आश्रमांच्या प्रमाणे सुद्धा कर्तव्य कर्म ठरलेली आहे की कुणी काय कर्म करावं, कोणत्या आश्रमामध्ये कशाला सूट आहे किंवा कोणत्या आश्रमामध्ये कशावरती सक्ती आहे की हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. तसं म्हणाले आपल्या अन्वयानी, म्हणून तैसे अन्वयाचेनी आधारे. हा जसा अन्वयाच्या आधाराने, म्हणजे आपण जिथे जन्माला आलो आहोत त्या घरामधल्या त्या रीतिरिवाजांप्रमाणे, पद्धतींप्रमाणे, जातीचेनी अनुकारे. म्हणाले या ज्या सगळ्या वेगवेगळ्या जाती म्हणजे विभाग आहेत, ह्या आमचा जो कुलक्रम आहे, कुलक्रम कसा की आमच्या घरात काय चालतं, जात कदाचित एक असेल परंतु प्रत्येकाच्या घरामधल्या रीतीभाती वेगळ्या असतात आणि त्या सगळ्या रीतीभाती कशा चालतात. घरी आल्यानंतर लोक सांगतात, अहो आमच्याकडे असं चालत नाही बरं का, आमच्या घरात अशी पद्धत नाही बरं का, आमच्या घरामध्ये आम्ही असं करतो बरं का. याचा अर्थ असा की घरात पिढ्यानं पिढ्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत, पिढ्यानं पिढ्या काही संस्कार चालत आलेले आहेत आणि जे संस्कार चालत आलेत ते संस्कार टिकवले जातात. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की शास्त्र तर आम्हाला सांगतच सांगतं, शास्त्र बलवान आहेच आहे, पण तसाच रूढीचा पण विचार केला पाहिजे की घरामध्ये रूढ काय आहे, घरामध्ये आत्तापर्यंत काय करत आले आहेत, काय प्रकारचा आचार धर्म आहे, त्याप्रमाणे चालावं. तसं इथे माऊली सांगते की म्हणाले जेव्हा योग आणि संन्यास याचा विचार करताना कर्माचा विचार केला जातो, त्यावेळी कर्म कशा कशावर आधारित असतं. कर्म हे वर्णाश्रम धर्मावर जसं आधारित असतं म्हणजे जातीचेनी, तसं आपल्या कुलपरंपरेवरती आधारित असतं की आपली कुलपरंपरा जशी आहे आज असं आहे जगाकडे पाहण्याची, आपल्या वैयक्तिक जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली आहे आणि त्यामुळे जात किंवा वर्ण किंवा आश्रम या सर्व गोष्टी आज कालबाह्य आहेत. आज आम्हाला त्याची गरज नाही आहे, आज आम्ही ते मान्य करत नाही, असा एक जबरदस्त प्रवाह समोर येतोय. हा एक वैचारिक प्रवाह आहे. त्याचा प्रभाव कशा कशावरती नुकसान करील किंवा कोणत्या प्रकारचा फायदा निर्माण करील काळ ठरवेल. परंतु आजपर्यंत माणसाची बुद्धिमत्ता एका विशिष्ट पद्धतीने तयार करण्याकरता ती जात, तो वर्ग किंवा ते कुल त्या पद्धतीने चालत असत. कला आहे, एखाद्याच्या घरामध्ये वारसा कलेचा आलेला आहे, ती मंडळी त्या कलेची जोपासना पिढ्यानं पिढ्या करत असत. आज परिस्थिती अशी आहे की आज पुष्कळ इन्स्टिट्यूट्स आहेत, आज पुष्कळ वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत, पण हातातली कला, गळ्यातली कला, विणण्याच्या कला, 64 कला आहेत आपल्याकडे, अशा वेगवेगळ्या कला आहेत. त्या कला आता बाद होत चालल्या. त्याचं कारण असं आहे की परंपरेने ते शिकत जाणं आणि त्याच्यामध्ये कौशल्य येणं. आता आम्ही किती गव्हर्नमेंट स्थापन करतोय, स्किल इन्स्टिट्यूट्स, कुठेही जा, कौशल्य संस्था खूप पाट्या लागल्या आहेत, पण एकदम कुणीतरी उठून कशात तरी कौशल्य मिळवू शकत नाही. त्याच्या गळ्यामध्ये सुद्धा काहीतरी देणगी यावी लागते. जसं झाकीर हुसेन आहे, त्यांनी सांगितलं मी जन्माला आलो तेच मुळे माझ्या वडिलांनी माझ्या कानामध्ये धा आणि धीन ऐकवलं. संस्कार काय दिला? तबल्याच्या बोलाचाच संस्कार दिला. कारण आपल्या घरामध्ये आपल्याला तबला हे वाद्य, त्याची लय आपल्याला चालवायची. आणि म्हणाले लहान असे, म्हणजे माझ्या लहानपणी त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. म्हणाले मी 6 महिन्याचा 8 महिन्याचा होतो, मला माझे वडील खेळायला काहीतरी असं द्यायचे, जसे त्या रस्त्यावरती मुलं होळीच्या वेळी वगैरे ते वाजवतात ना, घेतलेली ते ढोलकींसारखं. तर तसं काहीही ठेवलं, काही नसलं तरी म्हणाले मला एखादा डब्बा, एखादी वस्तू मी घेतली की मी त्याच्यावर वाजवतच असं. मला ताल माझ्या हातामध्ये, लय माझ्या अंगामध्ये होतीच, कारण ती त्या घराण्याचा वारसा आहे, ती त्या घराण्याची परंपरा आहे.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या घरातून आपल्याला वैद्यक शास्त्र आहे, 7-7 पिढ्या 10-10 पिढ्या वैद्यक शास्त्रामध्ये असत, वकील आहेत, औषधं निर्माण करणारे लोक आहेत, पुष्कळ अनेक प्रकारे. त्यांनी सांगितलं जातीचे अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे. त्यांनी त्या त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या संधीप्रमाणे, आपल्याला प्राप्त असलेल्या कौशल्याप्रमाणे त्यांनी ते कार्य करत राहावं. आपल्याकडे ढाक्याची मलमल प्रसिद्ध आहे. आज आता तसे विणकर शिल्लक आहेत की नाही कोणाला माहिती, कारण शेवटी ती कला त्यांच्या हातातून गेली. उत्तम शिल्पकार असे खूप आहेत की ज्यांनी पिढ्यानपिढ्या कला जपल्या आहेत. वेरूळचं अजिंठ्याचं लेणं आहे, तर ती वेरूळची कला जर पाहिली आपण तर किती पिढ्या काम करत होत्या. एका पिढीने दुसऱ्या पिढीला शिकवत राहायचं आणि पहिल्या पिढीने त्याच्यात आपलं कौशल्य ओतायचं. म्हणाले ते तैसेची उचित करी परी साठोपू नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवैरी आयेची ना. म्हणाले जे मला माझ्या घराण्यामध्ये चालत आलेलं काम आहे ते तैसेची उचित करी, ते जसं आलेलं आहे तसं योग्य प्रकाराने करावं, ते उत्तम प्रकाराने शिकून घ्यावं. परी साठोपू नोहे शरीरी, परंतु त्याचं कर्तृत्व आपल्या ठिकाणी घेऊ नये की हे करणारा मी आहे, हे मी आहे म्हणून केलं, आमच्या घराण्यामध्ये याचं वैशिष्ट्य आहे म्हणून लोकांना हे माझ्या ठिकाणी बघायला म्हणाले असं काही म्हणू नये. परी साठोपू नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना. जो आपल्याकडे त्याचं श्रेय घेत नाही आणि ज्याची बुद्धी कधी त्या कर्माच्या फळाच्या रस्त्याने जातच नाही, याचा अर्थ त्याच्या बुद्धीमध्ये हा विचार कधी त्याचं फल घ्यावं असा येतच नाही. ऐसा तोची संन्यासी, त्यालाच संन्यासी म्हणावं. पार्थागा परियेसी, अर्जुना ऐक आता मी काय सांगतो ते. तोची भरवसोनी योगीश्वरू, आणि एक लक्षात घे, तोच निश्चितपणे योगीराज आहे, तो योग्यांच्या मध्ये श्रेष्ठ असणारा पुरुष आहे, हे लक्षात घे. वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडी न बद्धक. उलट म्हणाले व्यवहारामध्ये आपल्यासारखे लोक, आपल्याला जे कर्तव्य कर्म दिलेलं आहे, आपल्या घरामध्ये जी अपेक्षा आहे आपल्याकडून की प्रत्येकाच्या घरातल्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. आपण ज्या घरामध्ये जन्माला येतो त्या घरामध्ये वृद्ध माणसं आहेत, त्यांना सांभाळणं जबाबदारी असू शकते. आपण ज्या घरात येतो त्या घरात एकुलता एक असतो, त्याच्यावरती सगळ्या घरादाराची, जवळपासच्या लोकांची, सगळ्यांशी नीट राहण्याची जबाबदारी असते. आपण एखाद्या घरात जन्माला आलो, गायकाचं घर आहे, तो गाण्याचा वारसा पुढे चालवणं आपली जबाबदारी असते. म्हणजे जे काही आपल्याला कर्तव्य कर्म म्हणून आपल्या घरामध्ये आपल्याला प्राप्त झालं आहे, आपल्या घरात जे काही चालत आलेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये रुचीने ज्यांनी जे जे काही केलं आहे त्याप्रमाणे करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळी म्हणाले, हा म्हणतो याचा कंटाळा आला, हे कुठे करू, हे नाही मला आवडत, माझी आवड वेगळी आहे. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडी न बद्धक. तो म्हणतो नको, मी हे कर्म करत नाही, कारण हे कर्म कारण नसताना मला अडकवून ठेवेल, मला अडकून घ्यायचं नाही आहे, मला यात पडायचं नाही आहे. तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तू. हे कर्म टाकून देतो म्हणाले, पण ताबडतोब टाकोटाक लगेचच्या लगेच दुसरं कोणतं तरी कर्म सुरू करतो, ते कर्म असंच अर्धवट करतो, ते टाकून देतो, तिसरंच काहीतरी करतो. म्हणजे आज जसं आपल्याला आवडतं, आज आपण म्हणतो ना आपल्या मुलांना, म्हणजे मुलांनी अभ्यास कधी करायचा माहिती नाही, पण आईवडिलांना असं वाटतं मुलांनी एकतरी खेळामध्ये एक्सपर्ट व्हावं, एखादं तरी वाद्य मुलांनी वाजवावं, मुलांनी शाळेमधल्या एक्स्ट्रा करिक्युलर याच्यामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही तिथे असणारे जे कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, त्या उपक्रमांच्या मध्ये सामील व्हावं. अरे तू एवढासा जीव, त्या जीवाने अभ्यास कधी करावा, ज्या वयात विषय समजून घ्यायचा, ज्या वयात अभ्यास करायचा, पाठांतर करायचं, खेळायचं, मनावर कोणताही ताण न घेता हिंडायचं. आता काय झालंय, मूल 8वी 9वी 10वीत जाईपर्यंत ना बिचारा त्या मायमाऊलीला वेळ आहे
आणि ना त्या लेकराला वेळ आहे. ते पोर आणि आई तिला बसवते स्कूटरवर, नाही तर रिक्षामध्ये, नाही तर गाडीत, ह्या क्लासला सोडते, तिथून घेऊन येते, त्याला काहीतरी खाऊ घालते, दुसऱ्या क्लासला घेऊन. ते पोरही हैराण, आई पण हैराण. त्याचं बालपण हरवतं, त्याचा विचार हरवतो, त्याचं स्वतंत्रपण संपतं. कधी विचार करायला शिकणार तो स्वतंत्रपणे? सारखं झापड लावल्यासारखं जर कशात तरी टाकत गेलो, त्याला कळेल ना त्याची दिशा काय आहे, त्याची आवड काय आहे, त्याला उपजत काय प्राप्त आहे. म्हणून ते इथे सांगतात, तरी टाकोटाकी आणि एक मांडीची तो लगेच कोणत्या ना कोणत्या तरी कामात अडकतो. त्याचाही त्याला कंटाळा येतो की तो ते सोडून देतो, दुसरं एक काम स्वीकारतो. म्हणजे तो कोणत्याच क्षेत्रामध्ये उभा राहू शकत नाही, त्याला उभं राहता येत नाही. जैसा क्षाळूनिया लेपू एकू. लगेच दृष्टांत दिला. कसं ते तुम्हाला सांगतो. म्हणाले की एक चांगलासा, आता आजच्या भाषेत बोलायचं तर एक फेसपॅक लावलाय चेहऱ्यावरती आणि म्हणाले बसली अर्धा तास तर सगळा चेहरा चांगला व्हावा म्हणून. कंटाळा आला. असं वाटलं की आता ह्या फेसपॅक बरोबर आपल्याला दुसरा पण लावायचा आहे, तो पण चांगला आहे. 15 मिनिटं लावलाय, आता तोंड धुवून टाकू. ते म्हणाले क्षाळूनिया लेपू एकू सवेची लावी जे आणिकू. तो पहिला काढून टाकते, दुसरा लेप लावून घेते. तैसेनी आग्रहाचा पायकू विचंबे वाया. तसा म्हणाले हा वेगवेगळ्या विषयामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायला जातो आणि उगीच नवीन नवीन संकटांची परंपरा ओढवून घेतो. कारण असं असतं, प्रत्येकजण काहीतरी आपल्याला सांगत असतो, आपण त्यांचं ऐकत असतो आणि त्या त्या सूचनांप्रमाणे 1000 गोष्टी करायला जातो, त्यातनं एकही धड साधत नाही. आता आपल्याला माहिती आहे सगळे ते डाएटचे इतके प्रकार रोज व्हॉट्सॲपवरनं फिरत असतात. आज नावं घेत नाही मी, आपल्याला सगळ्यांची नावं माहिती आहेत. आज यांचं डाएट घेतलं, 1 महिना 2 महिने केलं, आता दुसरं डाएट आलं. ते आल्याबरोबर सगळ्यांच्यात पॉप्युलर होतं की अहो आता यांचं डाएट करा, आता यांचं डाएट करा. तोपर्यंत जे पहिल्याचं डाएट केलेलं असतं त्याचे दुष्परिणाम व्हॉट्सॲपवर फिरायला लागतात आणि ते सांगायला लागतात, नाही हो आम्ही ते डाएट केलं पण आम्हाला इतका त्रास झाला. कोणी म्हणतं आमचा डायबिटीस गेला पण आमचा मसल लॉस झाला. कोणी म्हणतं आम्ही ते डाएट केलं पण आम्हाला प्रचंड विकनेस आला. कुणी म्हणतं आमचं कॅल्शियम कमी झालं, आमची हाडं ठिसूळ झाली. डाएट करू नका, आम्हाला अनुभव चांगला नाही, की आपण म्हणतो बघा द्या ते सोडून, की चाललं दुसरं डाएट समोर असतंच. ते करायला लागलं की तिसरा सांगतो की हे डाएट उपयोगाचं. त्याचं कारण असं आहे की आता भारतभरामध्ये सगळ्यात पॉप्युलर रुजुता दिवेकर आहे. ती सांगते त्याप्रमाणे डाएट करा. तिने एकच आपलं सूत्र ठेवलंय. ती म्हणाली जे आजी करत होती आणि खात होती ते तुम्ही खा. त्याला रुजुता दिवेकर कशाला पाहिजे? घरामध्ये चालतच आलेलं आहे, तिने सांगायलाच नकोय. आमच्या घरामध्ये परंपरेने ज्या गोष्टी आलेल्या आहेत ती तेच सांगते. कुठे इकडे तिकडे धावू नका. माऊली तेच सांगतात की कर्माच्या मागे हे कर्म सोड, ते कर्म सोड, ते कर्म सोड. कशा करता करतो बाबा? जे कर्म चालत आलं आहे त्या कर्माला धरून चाल, तेच कर्म घेऊन तू पुढे चल आणि त्याशिवाय तुला पर्याय नाही. कारण कर्म कोणतंही जरी करशील तरी सुद्धा ते कर्म तुला निष्कामच करायचं. आता हा विषय काय, हा व्यवहाराशी निगडीत नाहीये, हा अध्यात्म क्षेत्रात आहे. आता आपण जो विषय पाहतोय हा म्हणजे अगदी अध्यात्माचा सुद्धा अगदी गर्भित, अगदी अंतर्गत भाग आहे की अध्यात्म करायचं आणि त्याचा प्रत्यक्ष परमार्थ मार्गावरती अनुभव घ्यायचा. आणि त्या अनुभवाकरता असलेला विषय असल्यामुळे ते म्हणतात या विषयामध्ये इकडे तिकडे होऊ नकोस. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे. आले ह्या सगळ्या संसारामधल्या अनेक गोष्टींचे नियम अटी आमच्यापर्यंत आहेतच. की तेची संन्यास सवा ठेवी जे सरीसे पुढती. त्याच्याच बरोबर म्हणाले की जे संन्यासाचे नियम आहेत तेही कठोर नियम तू घेतलेस तर तुला ते पाळता येणार आहेत का? संन्यास घेणं आणि संन्यास धर्म निभावणं हे कुणा ऐर्यागैर्याचं काम नाहीये. हे कुणीही उठावं आणि करावं असं काम नाहीये.
त्याला फार वेगळी मनोवृत्ती असते, त्याला फार वेगळं जीवन असतं, त्यांचा मनोधर्म वेगळा असतो. मुळामध्ये अंतःकरणात वैराग्यशीलता असते, म्हणून ते संन्यास धर्म इतक्या कसोशीनी पार पाडत असतात. ते इथे सांगतायत अर्जुनाला, अर्जुना की जबाबदाऱ्या व्यवहारातल्या नको, प्रपंचाच्या नको, म्हणून जर तू म्हणत असशील संन्यास पाहिजे, तर म्हणाले इतका संन्यास सोपा नाही आहे. प्रपंचामध्ये कर्माच्या फलाचा त्याग करून कर्म करणंही तितकं सोपं नाही आहे, सोपं दोन्ही नाही आहे. आणि संन्यास तर अवघड आहेच आहे. त्यामुळे कशाचाही अवलंब करायच्या आधी विचार कर की हे मला झेपणार आहे का, हे मला जमणार आहे का, हे मी करू शकणार आहे का. म्हणून ही अग्निसेवा न सांडिता, म्हणून आधी तू तुझी प्रकृती ओळखून घे. तू लगेच तुझ्या मनात आलं, वैराग्य उत्पन्न झालं म्हणून लगेच तू संन्यास धर्माकडे वळू नकोस. कर्माची रेखा नोलांडिता, कर्म करत राहा. कर्मात निष्ठा प्राप्त होऊ शकली तरच संन्यासात निष्ठा प्राप्त होईल, नाही तर म्हणाले होणार नाही. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. कारण म्हणाले कर्म करत राहिलास तरी योगाचं सुख मिळणार आहे. संन्यास धर्मानी तर मिळणारच आहे, पण नुसत्या योगाच्या सुखाच्या लालसेने संन्यास धर्माकडे वळून तुला चालणार नाही. तुला तो झेपला पाहिजे, तुला तो जमला पाहिजे. म्हणून यम संन्यासमिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव न ह्यन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. यम संन्यासमिती प्राहु, ज्याला म्हणाले संन्यास म्हणतात त्यालाच योगम तम विद्धी पांडव, त्यालाच योग म्हणतात. संन्यास आणि योग यात अंतर नाही, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यात अंतर नाही. मला नाही असन्यस्त संकल्प, ज्याचे संकल्प संपले नाहीत, ज्याला हे पाहिजे ते पाहिजे ही अपेक्षा संपली नाही, ज्याच्या जीवनामध्ये अत्यंत स्पृहा आहे, आसक्ती आहे, ज्याला उपाध्या आहेत अनेक. योगी भवती कश्चन, म्हणाले असा जर कर्मफलाचा त्याग झाला नाही तर तो योगी कसा होईल, तर तो परमेश्वराशी कसा जोडला जाईल. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की दोन्ही एकच आहे. आणि म्हणून ऐके संन्यासी तोच योगी, म्हणून ऐक म्हणाले जो संन्यासी आहे तोच योगी आहे. म्हणाले जो संन्यास धर्माने राहतो तो कर्म करत राहतो, तो कर्माचा त्याग करत नाही, तो आपल्या ठिकाणी आपलं कर्म नेटानी करतो. त्या संन्यास धर्मामध्ये त्यांनी त्याच्यापुरतं जे काही करायचं आहे त्या कर्माचा त्याग तो करत नाही. ऐसी एकवाक्यतेची ते जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरे. असं कर्म टाकून संन्यास होत नाही आणि वैराग्य टाकून कर्म होत नाही. आपल्या घरामध्ये आपण काम करतो, प्रवृत्तीपर मनुष्य आहे, मी माझ्याकरता काम करीन, मी माझ्यापुरतं पाहीन, होऊ शकत नाही, घर चालूच शकत नाही. घरामधला एक माणूस दोन माणूस स्वार्थाने राहील तर घरात कुणीतरी एक असं असतं की या सगळ्यांचे स्वार्थ बाजूला करून तो निस्वार्थीपणाने घर चालवत असतो. कुणी कसेही असो, पण तो मात्र घर चालवत राहतो. आणि म्हणून म्हणाले त्याच्या ठिकाणी स्वार्थ नसतो. म्हणून त्यांनी सांगितले ऐसी एकवाक्यतेची जे जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरे. अनेकी अनेक शास्त्र, तुम्ही कोणतीही शास्त्र काढून पहा म्हणाले, सर्व शास्त्रांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल की हा जो संन्यास धर्म आहे तो कर्माला टाकत नाही. आणि जो मनुष्य प्रवृत्तीने जीवनामध्ये जगतो, आमच्यासारखा प्रपंचामध्ये जगतो, त्याला सुद्धा त्याग चुकत नाही. संन्यासी परिसीमेचा त्याग करतो, पण प्रपंचात सुद्धा त्याग करावा लागतो. आणि तो कोणता सांगितलाय? त्यांनी टोकाचाच सांगितलाय. त्यांनी सांगितलं कर्मफलाचा त्याग करावा लागतो. कर्म कर्तव्य कर्म म्हणून करत राहावं, पण त्याचं फळ मिळेल. नाहीतर मुलं आपला ऐकेनाशी झाली, 25शी 30शीत आली, लहानपणापासून मुलांच्या करता केलेल्या, कोणी आई म्हणते, कोणी वडील म्हणतात, अरे जन्मभर तुझ्याकरता खास्ता खाल्ल्या,
आणि तू मात्र आता असा वागतोयस. गीता सांगते कोण कसं वागतो ते त्याच्याजवळ आहे. कर्तव्य आपण आपलं धर्म म्हणून केलाय, त्याच्यावर उपकार करायला नाही केले. मुलांना लहानाचं मोठं केलं, वाढवलं, ते आपलं कर्तव्य म्हणून वाढवलं. आता त्याला जर त्याचं कर्तव्य कळत नसेल तर आपल्याला म्हटलं पाहिजे एक तर दोष आपल्याकडे, नाही तर बाहेरच्या वातावरणाकडे, नाही तर उपजतच तो मुलगा त्याच्या संस्कारांनी दोषी आहे, म्हणून त्याला वाटत नाही की आपल्या आईवडिलांकरता काही करावं. पण आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये तू माझ्याकरता का करत नाहीस. त्याची इच्छा, त्याला वाटलं तर तो करील, नाही तर नाही करणार. आपलं जे व्हायचं असेल ते होईल. कारण का कर्म आम्ही फलाकरता केलेलं नाहीये. लहानपणी आई जेव्हा त्या मुलाला लहानाचा मोठा करते, आंघोळ घालण्यापासून शिशू काढण्यापासून सगळं करते, तेव्हा प्रत्येक वेळी ती काय हा विचार करते का? त्याची आजारपणं काढते, जागरणं करते, विचार करते का की हा मोठेपणी तरी मला विचारणार आहे का, नाहीतर आत्ता कशाला करू? नाही, तिचं प्रेम आहे आणि ती प्रेमाने करते आणि जे व्हायचं असेल ते होईल. तिला तो विचार नाहीच आहे. तो जसा कर्मफलाचा त्याग आहे, त्यांनी सांगितलं असाच कर्मफलाचा त्याग अपेक्षित आहे. आणि म्हणून ते सांगतात की जेथ संन्यासीला संकल्पू तुटे. ज्या ठिकाणी आपण संकल्प केला कसला, आता हे लहान मुलं आहे आपलं, हे आपल्याला वाढवायचंय, हा संकल्प जो आहे त्या संकल्पू तुटे. संन्यासीला कोणता संकल्प आहे? फक्त हे मूल वाढवायचं, हे माझं कर्तव्य आहे. आता माझ्या मनात असं येईल का की बाबा आता हे माझं मूल मला पुढे विचारेल की नाही? नाही. त्याच्या ठिकाणी कोणताही कर्माच्या फलाचा संकल्प नाही. एकदा त्या कर्मफलाचा संकल्प तुटला, जेथ संन्यासीला, संन्यासीला म्हणजे त्यागला. संन्यास या शब्दामध्ये परिसीमेचा त्याग आहे. त्यामुळे संन्यासीला संकल्प तुटे, संपला, आयुष्यभराकरता संपला. मुलांनी आपल्याकरता काय केलं आणि काय केलं नाही हा मुलाचा विषय, आपला नाही. तुटे तेथेची योगाचे सार भेटे. आणि जेव्हा हा सुटलेला संकल्प आहे तेव्हाच परमात्मा भेटतो, तेव्हाच भेटतो. फक्त आपल्याला ना थोडा धीर नसतो, आपलं मन विकल्पाने भरलेलं असतं, आपण संकल्पात राहू शकत नाही. आपल्याला काय मुलांची वागण्याची पद्धती, हल्लीची मुलं कशी झाली आहेत, हल्लीची मुलं ऐकत नाहीत, अमुक करत, सोडून द्यावं त्यांच्या. आणि आपलं नशीब आपल्यावर. कोणी कोणाचा धनी नाहीये. जो तो एकटा जन्माला येतो, एकटा जातो, त्याची सगळी सुखदुःख त्याची आहेत. समोरच्यांनी मला विचारावं का विचारू नये कशा करता अपेक्षा करायची? आपल्याला जे करायचंय ते करत राहायचंय. पण एक गोष्ट निश्चित आहे की जो अत्यंत प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने आपलं कर्तव्य करतो त्याला दुसऱ्या कोणी कशाला सांभाळायला पाहिजे? परमेश्वरच सांभाळतो. त्याला परमेश्वर सांभाळायला समर्थ आहे. सगळं त्याच्यावर सोपवलं की आपल्याला बाहेरच्यांची मदत घेण्याची आवश्यकता काय? गरजच नाहीये, अजिबात गरज नाहीये. फक्त एवढी श्रद्धा ईश्वरावर पाहिजे की भगवंता माझं तू आहेस, बाकी कोणी नाही. मला कशाचीही अपेक्षा नाही, कोणाकडूनही अपेक्षा नाहीये. प्रपंच म्हणून जे कर्तव्य आहे ते करणार, बस, माझा विषय संपला. ऐसे हे अनुभवाचे धटे साचे जया. हा म्हणाले काय आहे? धटे म्हणजे या ठिकाणी त्याला अनुभवानी पटलंय, त्यांनी त्याच्या अनुभवाच्या तराजूमध्ये तोललंय आणि त्याला कळलंय की हे खरोखरीच असं आहे की ज्याला आपल्या फलाचा, कर्मफलाचा त्याग करण्याचं सामर्थ्य आहे, ज्यांनी हे केलंय त्याला परमेश्वर दूर नाहीच आहे. परमेश्वर सांभाळणारच आहे आम्हाला. फक्त त्याच्यावर विसंबलं पाहिजे, त्याच्यावर टाकलं पाहिजे. पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवला की तो आयुष्य चालवतो. आपल्याला काय काळजी आहे? आपण काळजीच करायचं कारण नाही, तो सांभाळत राहतो.
आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले त्याला ज्याला अनुभवानी पटलाय, त्याला त्याच्या अनुभवानी समजलंय की कर्म करतच राहावं लागतं, ते कर्म निष्कामच असावं लागतं. आणि असं जर कर्म केलं तर संन्यासाच्या ठिकाणी जे वैराग्य आहे, संन्यासाच्या ठिकाणी जी त्याची उपजत जीवन पद्धती झालेली आहे, तसंच जीवन प्रपंचात राहून आमचं होतं. आमचं सुद्धा मन वैराग्यशील होत, अपेक्षा कुठलीच राहत नाही. म्हणाले हा त्याला अनुभव येतो आणि मग तो ओळखतो. यम संन्यासमिती प्राहु योगम तम विद्धी पांडव. अरे ज्याला संन्यास म्हणतात ना, तोच योग आहे. कर्म करत राहिलो तरी तेच फल आहे जे फल संन्यासाने प्राप्त आहे. संन्यासाच्या ठिकाणी अधिक वैराग्याची अपेक्षा आहे, प्रपंचाच्या ठिकाणी अधिक कर्माची अपेक्षा आहे. फरक एवढाच आहे, कारण संन्यासी फार कर्मांनी बांधलेला नाहीये, तो त्याच्या विहित कर्मांनी बांधलाय, आश्रम धर्माच्या कर्मांनी बांधलाय. पण प्रापंचिक माणूस अनेक प्रकारच्या कर्मांनी बांधलाय, त्याला त्या वैराग्याची अपेक्षा नाही आणि संन्यासाला या कर्माची अपेक्षा नाही. संन्यासाकडून आमच्यासारखं कर्म कोणी अपेक्षित नाही. त्याच्या त्यागाची परिसीमा, त्याच्या त्यागाची पद्धती, त्याचा स्तर वेगळा आहे आणि प्रापंचिकाचा स्तर वेगळा आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की एक लक्षात ठेव, ज्याला कर्मफलाची किंवा त्या संकल्पाची, आशेची जोपर्यंत निवृत्ती करता आली नाही, तोपर्यंत तो ना योगी होतो ना तो संन्यासी होतो. आता पुढचा जो श्लोक आहे त्यात ते म्हणतात, आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्यैव शम कारणम उच्यते. म्हणाले आरुरुक्षोर मुनेर योगम, ज्याला योग प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे, ज्याला भगवंताशी जोडलं जावं अशी इच्छा आहे, त्याला काय करावं लागतं? कर्म करावं लागतं. कर्म केल्याशिवाय भगवंतापर्यंत तो पोचू शकत नाही. कर्म हेच त्याचं साधन आहे योग प्राप्त करून घेण्याचं. आणि एकदा योगाची प्राप्ती झाली की मग योगारूढस्य तस्यैव, तो एकदा योगावर आरूढ झाला की त्याचंच शमः कारणम उच्यते. त्याचंच कारण काय आहे? शम म्हणजे शांतता, इंद्रियांचं पूर्णपणाने शमन, त्यांची अपेक्षाच शिल्लक राहत नाही. हे सगळं होण्याकरता आधी काय करावं लागतं? कर्म. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा अध्याय 6वा हा योगाचा अध्याय आहे. आणि त्यामुळे जे कर्म करायचं आहे ते कोणतं कर्म आहे? या योगाच्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं कर्म आहे. योगाची 8 अंग कोणती आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या एक 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 पायरींनी आणि एका वेळी अनेकांचा अभ्यास करत, यमनियमांचा अभ्यास कायम चालू आहे. यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे सर्व जगभरामध्ये हे एकच प्रमाण आहे की अपरिवर्तनीय नियम आहेत. अहिंसेने वागावं, सत्याने राहावं, परिग्रह करू नये, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा राहू नये, अपरिग्रह असावा आणि कोणत्याच गोष्टीबद्दल हे मिळावं ते मिळावं अशी इच्छा आकांक्षा असू नये आणि मन अखंड भगवंताच्या स्मरणामध्ये राहावं. ब्रह्मचर्य, ब्रह्मामध्ये चरण करावं. म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी, चोरी म्हणजे मनामध्ये दुसऱ्याचं मिळावं ही अपेक्षाच असू नये, दुसऱ्याची वस्तूच असं नाही, प्रत्येकाची जीवन पद्धती आहे. पहा बरं ते किती छान राहतात. आपल्यालाच त्रास आहे, कशा करता? त्याचा काय त्रास आहे तो त्याला माहिती आहे, त्याचे काय विषय आहेत अडचणीचे त्याला माहिती आहे. जे माझं जीवन आहे ते माझं आहे, या जीवनामध्ये दुसऱ्याच्या कशाचीच अपेक्षा नाही. म्हणून त्यांनी सांगितलं स्थेय म्हणजे चोरून दुसऱ्याची वस्तू आपल्या खिशात टाकावी असं नाही, दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीची अभिलाषा. जिथपर्यंत अभिलाषा आहे तिथपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी अगदी निर्मळ किंवा निखळ मनाने कोणतीच गोष्ट त्याला स्वीकारता येत नाही
किंवा त्या गोष्टीचं चांगले पण त्याला दिसत नाही. खूप सुंदर गोष्ट आहे किंवा एखाद्या मनुष्याचा स्वभाव खूप चांगला आहे, एखादा मनुष्य खूप देखणा आहे, एखादी स्त्री खूप देखणी आहे, तिचं देखणे पण सुद्धा, त्या व्यक्तीचा चांगले पण सुद्धा, कोणाचा चांगला स्वभाव सुद्धा, कोणाचं चांगलं चाललेलं यशस्वी जीवन सुद्धा मनुष्याला ते स्वीकारणं, त्याची प्रशंसा करणं, त्याच्याबद्दल खरा खरा आनंद होणं, मनामध्ये बिलकुल मत्सर न निर्माण होणं, हे सगळं कशामुळे घडतं? ज्याच्या अंतःकरणात स्थेय नाही, ज्याच्या अंतःकरणात त्याला जे मिळालंय ते मला मिळावं असं नाहीच. मला मिळणार असेल तर मिळेल ना, नसेल मिळणार तर नाही मिळणार, त्यात काय आहे? जगामध्ये अनेकांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, सगळ्या आपल्याला मिळणार आहेत का? एक. आणि जे आपल्याला मिळालं आहे ते दुसऱ्याला मिळणार आहे का? जर विचारच करायचा असला तर वास्तविक कशाचाच विचार करायची गरज नाही. जे आपलं आहे, जे आपल्याजवळ आहे, जे आपलं चांगलं आहे आणि जे आपलं वाईट आहे ते आपण आपल्यापुरतं तपासलं, पाहिलं आणि त्यातनं जे वाईट आहे ते दूर करायचंय, जे चांगलं आहे ते ठेवायचंय, वाढवायचंय. एवढंच फक्त ठेवलं मनाशी की आपण बदलत जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे यम आहेत, हे कायमच अभ्यासायचे आहेत, नियम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, हे सगळंच आहे. शौच आहे, संतोष आहे, तप आहे, स्वाध्याय आहे, ईश्वर प्रणिधान आहे. त्याच्यामध्ये की माणसानी स्वच्छ राहावं, मन स्वच्छ ठेवावं, बुद्धी स्वच्छ ठेवावी, आचरण स्वच्छ ठेवावं आणि कायम संतुष्ट असावं. गीता सांगते आपल्याला प्रसादस्तु प्रसन्नता. जर आमच्या अंतःकरणामध्ये ईश्वराचा काही कृपा प्रसाद असेल तर तो काय आहे? प्रसन्नता. आमचं अंतःकरण अष्टौ प्रहर प्रसन्न राहणं, हीच त्याची कृपा आहे. त्यामुळे संतोष असावा. त्याचबरोबर ही शुचिता, शौच, संतोष, तप, काही ना काहीतरी जीवनाला वळण असलं पाहिजे, डिसिप्लिन असली पाहिजे की हे काम ह्यावेळी केलं पाहिजे म्हणजे केलं पाहिजे, हे काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. हे तप आहे. रोज सकाळी उठून काही देवाचं म्हणायचं आहे, म्हटलं पाहिजे. अभ्यास करायचा आहे, विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. कुटुंबामध्ये आपल्यावरती जबाबदारीची असलेली कामं आहेत, आपण पार पाडली पाहिजे. हे तप आहे. आणि हे जे तप आहे तेच माणसाला आरोग्य देतं, तेच माणसाला समाधान देतं. तप आयुष्यामध्ये सगळ्या प्रतिकूलता मोडून काढतं. काही प्रतिकूल राहत नाही. आपल्याला वाटतं पण आपली जीवन पद्धती, आपली विचार पद्धती, आपण ह्या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने आपला वेळ खर्च करतो, ज्या पद्धतीने एक एक काम अंगावर घेतो आणि योग्य ती कामं सोडून ढिलाईनी कुठलीही कामं उलटी सुलटी करतो, त्याचे वेडेवाकडे ताण आपल्या शरीरावर येतात. त्या ताणांचे परिणाम आपल्या अनारोग्यामध्ये होतात. आपल्याला आज जे आरोग्याला सारखी रोजची काळजी निर्माण झाली आहे, कोणाला ब्लड प्रेशर तर नाही ना, आपल्याला डायबिटीस तर होणार नाही ना, आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम तर येणार नाही ना. का वाटतं असं? कारण तो येऊ नये अशा प्रकारचं जीवन आपलं होत नाही, चालत नाही, व्यवहार घडत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तप आहे त्याचं कारण. एका विशिष्ट शिस्तीत जीवन चालवत नेलं तर जर का आपल्याला कुठलं दुखणं आलं, भोग आला, तर तो आमच्या प्रारब्धाचा भोग ठरेल, आमच्या कर्माचा भोग असणार. प्रारब्ध काही चुकलं नाही, गतजन्मी आम्ही काय केलंय ते घेऊन आलोय असो. त्यानंतर तपस्वाध्याय. त्यांनी म्हटलं रोज काहीतरी ईश्वराचं नामस्मरण, प्रार्थना झालीच पाहिजे. ईश्वर प्रणिधान आणि प्रत्यक्ष देवदर्शन आहे, प्रत्यक्ष काहीतरी सत्पुरुषांना नमस्कार करणं आहे, आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी ईश्वराची प्रार्थना करणं आहे, झालंच पाहिजे. स्वाध्याय म्हणजे काहीतरी वाचलं पाहिजे. या धर्मशास्त्राच्या दृष्टीने, या तत्वज्ञानाच्या दृष्टीने, आचार धर्माच्या दृष्टीने काहीतरी केलं गेलं पाहिजे. तो स्वाध्याय कळत जातं, खूप गोष्टी आपल्याला कळत जातात आणि मग आपण चिंतन करायला लागतो.
जर आपण वाचलंच नाही, जर आपल्याला विषयच कळला नाही, तर तत्वज्ञान आपल्याला कसं कळेल, अध्यात्म आपल्याला कसं कळेल, त्याचं महात्म्य आपल्याला कसं कळेल, तो महत्त्वाचा आहे, जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे, आम्हाला कसं कळेल. म्हणून त्यांनी यम आणि नियम कधीच सुटत नाहीत असं म्हणते, कायम आहेत जे आमच्या मागे. आसन प्राणायाम, रोज आसनांचा अभ्यास करावा आणि वेगवेगळी आसनं आपल्या शरीराला जी उपयुक्त आहेत, हा मार्ग योगाचा आहे. अष्टांग योगाच्या मार्गामध्ये रोज आसनांचा अवलंब आणि प्राणायाम या 2 गोष्टी कराव्या. आसनांनी काय होतं, ततो द्वंद्व अनभिघात. आसनांच्यामुळे आमच्या अंतःकरणातली जी द्वंद्व आहेत ती संपत जातात, मन स्थिर होत जातं. अनंत म्हणजे प्रयत्न शैथिल्य नंत समापत्तीभ्याम, अनंत समापत्ती प्राप्त होते. आणि कुठल्याही गोष्टीच्या कार्याला प्रयत्न करावे लागत नाहीत. योगाचा अभ्यास करणारा आहे, आसनांचा अभ्यास करणारा आहे, हिमालयामध्ये प्रवासाला गेलाय, हाय अल्टिट्यूडचा त्रास त्याला फारसा भोगावा लागत. त्याचं कारण असं आहे की शरीराला फिटनेस, शरीर एकदम तंदुरुस्त उत्तम प्रकारे ठेवण्याचं काम आसनं करतच राहतात. आणि कोणताही येणारा ताण तणाव त्रास याच्यातून बाहेर काढण्याचं काम आसनं करत राहतात. म्हणून प्रयत्न शैथिल्य कशाही करता आम्हाला त्रास घ्यावा लागत नाही. शरीर त्या त्रासाशिवाय पुढे जातं आणि अनंताची समापत्ती म्हणजे त्या अनंताचा स्पर्श, अनंताचा लाभ, अनंताचा अनुभव देण्याला आसनं सुद्धा तितकीच समर्थ आहेत. म्हणून अनंत समापत्तीभ्याम, आसन करत असताना मन बदलतं, मन शुद्ध होतं. म्हणून त्यांनी सांगितलं आसनाचा अभ्यास करावा, प्राणायामाचा अभ्यास करावा. आणि म्हणजे आसन आणि प्राणायाम ह्या 2 गोष्टी निरंतर सोडू नयेत, निरंतर केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये त्यांनी ततक्षीयते प्रकाशावर्णम, प्राणायामाचं फल काय आहे की आमच्या ज्ञानावरचं जे पटल आहे म्हणजे पडदा आहे ते दूर करण्याचं काम प्राणायाम करतं. आपण जसं जसं प्राणायाम करत जाऊ, शारीरिक दृष्ट्या तर आपण तंदुरुस्त होऊच, परंतु आमची बौद्धिक कुवत, विचार करण्याची परिस्थिती, आमचे जे निर्णय घेण्याची शक्ती, स्मरणशक्ती वाढत जाते. जर आम्ही प्राणायाम उत्तम प्रकाराने करत राहिलो, योग्य पद्धतीने करत राहिलो, तर आज ज्या अनेक समस्या आहेत, विस्मरणादीच्या, ब्लड प्रेशर आदीच्या, रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे आपल्या फुफ्फुस आदीच्या संस्थांचे, या सगळ्यांचे जे त्रास आहेत ते दूर करणार आहे, आरोग्य देणार आहे आणि आम्हाला बदलवत नेणार आहे. म्हणून पतंजली सांगतात आता 5वा प्रत्याहार, इथून खरा त्यांचा योगाचा अभ्यास सुरू होतो. हे 4 या बेसिक गोष्टी आहेत. तरी प्रत्याहार ही बहिरंग साधनाच आहे. या 5 गोष्टींना बहिरंग साधन म्हटलंय. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय की जरा थोडं आपण आपल्याला संयमात ठेवावं, नियंत्रणात ठेवावं. योगी फार मोठा अभ्यास करतात, त्यांच्या वैराग्याच्या धारणा खूप मोठ्या आहेत. आपल्यासारख्यांना त्या धारणा मिळतील असं नाही आहे, परंतु योग्यांच्या ठिकाणी मात्र ते शक्य आहे. त्यांचा तो अभ्यास विशेष रूपाने आपला दिसेल ते घ्यावं, पाहिल ते खावं, आवडेल ते लिहावं, थांबवावं असं नाही होता काम. जे पाहावं किती हव्यास करावा, करू नये. इतका हव्यास बरा नाही. मनुष्याने मला घ्यायचं आहे काही विकत, आवश्यक आहे तर घ्यावं. प्रत्येक गोष्टीच्या मागे त्याच्या आवश्यकतेचा विचार करावा. आता मनात आलं, आता तर काय झालंय, आता आमच्या विचारांची भूमिका ही जस्ट एन्जॉय झालं. आपण एन्जॉय, आज काय काय एन्जॉय म्हणजे काय, आज आपण खरेदी करावी, एन्जॉयमेंट आहे. आज आपण सिनेमा बघावा, एन्जॉयमेंट आहे. आज आपण काहीतरी खावं, एन्जॉयमेंट आहे. पण त्या सगळ्याचा उपयोग आहे का? घरामध्ये ढिगभर वस्तू येऊन पडतात, त्या पाहिल्या सुद्धा जात नाही.
पण तेव्हा खरेदी मात्र केल्या जात. त्यांनी सांगितलंय हा प्रत्याहार आहे. आमच्या इंद्रियांना ही बहिर्गामी प्रवृत्ती जी आहे की आम्हाला जे जग पाहतोय त्यातलं प्रत्येक हवंसं वाटतं, म्हणून आम्ही अधिक दुःखी आहे. लोकांचं घर पाहिजे बघा, काय डेकोरेट केलंय घर, आपण काय छेवा आपण कधी करणार कोणाला माहिती. आपलं असंच आहे की झाला दुःखी. आपल्याला करता येत आहे, त्यांनी केलं की आपल्या घरी झालंच पाहिजे. जाहिराती पाहतो आपण टी व्हीवरती, ते सगळे ज्या सेलिंग करतात त्यांच्या जाहिराती असतात, विक्री करतात, त्या जाहिरातीवर ते सांगतात, म्हणजे ते आमची सायकॉलॉजी एक्सप्लॉइट करतात. ते त्याच्यावर काय म्हणतात बघा, तुमच्या शेजारच्या मिसेस चौधरी आहेत ना, तुमच्या शेजारच्या मिसेस जोशी आहेत ना, त्यांच्याकडे हे नाही आहे, तुम्ही आमच्याकडचं घ्या. अरे आम्ही बायका आम्हाला स्वतःला सुशिक्षित समजतो, आम्हाला स्वतःला बुद्धीने सगळं करतो, आम्ही सगळं समजून करतो असं म्हणतो. आणि तो आमची सायकॉलॉजी ओळखतो की जे दुसऱ्याच्या घरात आहे ते मला पाहिजे. मग आमची बुद्धिमत्ता कुठे गेली, आमचा विचार कुठे गेला? आम्ही जर स्त्रिया आज सुशिक्षित आहोत, आमचा आम्ही विचार करू शकतो, तर आम्ही का नाही विचार करू शकत हे माझ्या गरजेचं आहे की नाही? का जाहिराती आम्हाला भुरळ पाडतात? त्यांनी सांगितलं जेव्हा प्रत्याहार म्हणजे मनुष्याचं मन जे आहे ते ह्या एक्स्ट्रोव्हर्ट आहे, जे बहिरंग गोष्टींच्याकडे गुंतलेलं आहे, ते बहिर्मुख आहे, बहिर्गामी आहे, त्याला थोडं अंतर्मुख करा. त्याला जर आम्ही अंतर्मुख केलं तर आम्हाला कळायला लागेल या सर्व गोष्टींची आम्हाला आवश्यकता आहे का नाही, का हे समोरचे लोक आम्हाला वेडं करतायत, कुळं करतायत. आम्ही ते पाहतो, आपण म्हणतो ना एकदा बघायला पाहिजे घेऊन, इतकी जाहिरात पाहतो का बघूया काय आहे. प्रत्येक गोष्ट जगातली लोक वर्ल्ड टूर करतात, आम्हाला वर्ल्ड टूर करायची. लोक हा सिनेमा बघतात, आम्हाला बघायचा. लोक या पॅटर्नचे कपडे घेतात, आम्हाला घ्यायचे. लोक अशा प्रकारे घरामध्ये डेकोरेशन करतात, आम्हाला. आमची गरज, आमच्या आवश्यकता, आमची आवड, आमचा खिसा हेच आम्ही बघायला हवं आहे. जर प्रत्याहाराचा विचार आम्ही केला तर आम्हाला आमचं जीवन कसं चालवायचं ते कळेल. आणि ह्या 5 गोष्टी या पतंजलींनी बहिरंग साधना म्हणून सांगितल्या. आता ते आपल्याला इथे अष्टांग योग जो सांगतायत, त्या अष्टांग योगाचे आपण 5 अंग बघितली. जो बहिरंग भाग आहे त्याचा, ही बहिरंग साधना. आता जी अंतरंग साधना आहे, थोडक्यात बघतोय आपण, जी अंतरंग साधना आहे ती धारणा, ध्यान आणि समाधी, या 3 गोष्टी अंतरंग साधना आहेत. आणि हा पतंजलींचा अष्टांग योग आहे. आणि माऊली आता इथे सांगते की म्हणाले या अष्टांग योगाच्या माथ्यावर जायचं असेल तर आपल्याला कसं कसं जायचंय, त्याच्याकरता म्हणून आपण आज त्याचा पार्श्वभूमी म्हणून विचार केला. उद्याला त्या 3 अंगांचा विचार करून आपण मूळ श्लोकाचा विचार करू.